आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष ताकदीने रिंगणात उतरलेले आहेत। तालुका स्तरावर मेळावे घेत शक्ती प्रदर्शन करत आपल्या पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्याच अनुषंगाने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्यापूर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा बस स्थानकासमोरील एका खासगी हॉलमध्ये पार पडला। या दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना डॉक्टर राजेंद्र गवई यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे। खासदार यांनी मतदारसंघात निधी दिला तर त्या उपकार केले नाहीत, ते त्यांचे काम आहे। जनतेच्या हितासाठी निधी दिला म्हणून आपण महान नाही व अजून सुद्धा दलित वस्तीमध्ये निधी उपलब्ध झालेला नाही। लवकरात लवकर दलित वस्तीत निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तुमचे 12 वाजतील, अशी घणाघाती टीका डॉक्टर राजेंद्र गवई यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केलेली आहे। तुम्ही भाजीसोबत दिसले, तुम्ही पंडित दिसले तिच्यासोबत। अरे पंडित दिसलो म्हणजे त्या प्रवीण डोंगरे दोघांना पंडित बसलो फिरो। मी म्हटलं बा प्रवीण डोंगरे काऊन बोलवतो काऊन नाही म्हणे भाभीने तो फंड दिला, म्हणे तुमच्या शब्दावरती फंड दिला। फंड दिला तर जाऊच लागते। फंड दिला काही ठिकाणी त्यांनी फंड दिला, उपकार नाही आम्ही तुम्हाला निवडून दिला म्हणून तुम्ही फंड दिला। आणि अद्यापही अनेक गाव आहे जिथे तुम्ही दलित वस्तीमध्ये फंड दिला आहे, मागासवर्गीयमध्ये फंड दिलेला नाही आहे। लवकरात लवकर फंड द्या, नाही तर तुमचे 12 वाजू, तुमचे 12 वाजू। नाही उपकार नाही, आपला फंड दिला आमचा हक्क आहे। आणि चर्चा करताना आम्ही तुमच्यासोबत चर्चा करणार नाही। त्यावेळेस ही चर्चा ही शरद पवारांसोबत झालेली होती। आणि जर का तुमच्या डोक्यामध्ये किडे पडले आणि आम्ही जर महायुती सोबत गेलो तर चर्चा दाम्पत्य तुमच्या सोबत होणार नाही, केवळ देवधर्माची चर्चा होणार। तुम्ही मधात पडू नका। मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला निवडून नाही आणलं, आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणलं, त्याच्यामुळे चर्चा करण्यासाठी खूप आहे। तुम्ही मदती करू नका। उरलेल्या ज्या गावामध्ये तुम्ही फंड देणार नाही तर लवकरात लवकर आचारसंहितेच्या पूर्वी फंड देण्याचा प्रयत्न करा। आणि आता सगळ्यात महत्वाचा मी सहसा बोलत नाही, पण तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। मागासवर्गीय उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील, पण जर का मागासवर्गीय उमेदवार मागासवर्गीयांचे कल्याण करत नसेल, मागासवर्गीयांचं काम करत नसेल, तुमच्या रिमोट कंट्रोलवरती काम करणार असेल तर तो आंबेडकरांचा अवलादच नाही। याचा उमेदवाराला पाडण्याची सुद्धा ताकद आम्ही देतो। केवळ मागासवर्गीय असून चालणार नाही, तो बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद असला पाहिजे। तो बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद नसेल, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडत नसतील, जर तो म्हणत असेल की तुमच्या मताने निवडून आलो नाही, मागासवर्गीयांच्या मताने निवडून आलो नाही, तर त्याला पाठण्याची सुद्धा ताकद आम्ही ठेवतो। माझी काळजी करू नका। तुम्हाला वाटेल की मागासवर्गीय उमेदवार दिला डॉक्टर राजेंद्र गवईला कोणी गावात येऊ देणार नाही, त्यावेळी सुद्धा मागच्या 2019 मध्ये सुद्धा असं सांगण्यात आलं होतं। डॉक्टर राजेंद्र म्हणजे बीजेपीने सांगितलं, काँग्रेसने सांगितलं, डॉक्टर राजेंद्र गवई तुम्ही चूक करताय, तुम्हाला गावात येऊ देणार नाही। गावात येण्यात सोडा, आम्ही ती उमेदवारी निवडून टाकू। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।